दादा जेव्हा एकटा होता ते बिर्याणी घेऊन यायचं आणि वहिनी दिवसभर तिकडे काम करते, गॅस नाही काही नाही ते काहीच नाही आणलं. ओव्हन असा प्रकारच नाहीये तुमच्याकडे. तर उरणकर आपले भरपूर सारे इकडे तिकडे जात आहे तुम्ही पिझ्झा खायला. काय आला पसारा उमा मॅडमला दिसेना, पसारा उमा मॅडमला दिसेना. पोचा जेवढं जागा आहे तेवढं सगळंकडे मी झाडू पोचा केलं. दोन्ही रूम मध्ये साफसफाई केलं. पसारा असलं तरी मी वर्षी केलं डेटॉलची, कारण माहितीये उद्या सकाळी तसंच होणार आहे, तरी माझी सॅटिस्फॅक्शन साठी. तरी पसारा उमा मॅडमला दिसना. तर नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर काय हल्दी भरतंय? हो, आपल्याला आज उरणचे 2-3 ऑर्डर्स एकत्र आहे, तर विचार केला की आपण जाऊन स्वतः देऊया त्यांना, कारण मोठी ऑर्डर्स आहे. 2 किलो मसाला, 1 किलो हल्दी, असं प्रॉन्स पिकल वगैरे. मित्र गणेश आहे, त्याने आम्हाला आमंत्रण दिलंय, काहीतरी पार्टी देणार आहे, त्यासाठी आम्ही उरणला चाललोय. आणि जे काही आमच्या ऑर्डर आहेत हल्दी, प्रॉन्स पिकल आणि आगरी कोळी मसाल्याच्या, त्या ऑन द वे घेऊन चाललोय आणि सर्वांना देणार आहे. पण पसारा उमा मॅडमला दिसेना. नाही मारलं मी साफसफाई केली. तर आज व्हिडिओ टाकला होता आपण किचन बद्दल आणि तुम्ही भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या. एक ताईंनी कमेंट केली होती की यू शेप तुम्ही जर किचन बनवताय तर तुम्हाला जागा कमी पडेल, पॅरलल जाताय तर तुम्हाला विंडोचा स्पेस वापरायला मिळणार आहे. तर आम्ही नक्कीच पॅरलल बनवणार आहेत दोन्ही बाजूला आणि पूर्ण स्पेस वापरून एकदम स्पेशियस किचन बनवणार आहे. आणि आणखी एक सर होते, त्यांनी कमेंट केली होती की आजपर्यंत कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला पूजा करताना बघितलं नाही. आम्ही पण जरा शॉक झालो होतो जेव्हा त्यांनी नारळ पेढे वगैरे आणले होते. पण छान माणूस आहे आणि फटाफट काम करतोय बघा. काल तुम्ही बघितले होते सर्व टाईल्स काढले होते आणि आज जी समोरची भिंत होती ती पण फोडली आणि किती किचन मोठा वाटते बघा. बापरे, आहे ना, एकदम भारी. आणि पुढे इकडे बाल्कनी पण येणार आहे. आणि आणखी एक ताई होती, तिने कमेंट केली होती मॉड्युलर किचन बना. तर उमा, आपला मॉड्युलर किचन बनणार आहे की साधा किचन बनणार आहे? मॉड्युलर किचनच बनणार आहे. मॉड्युलर किचन म्हणजे जे ट्रॉली वगैरे असतात तसंच होतं आपलं, पण एकदम रॉयल नव्हता. पण आता थोडासा आपण अपग्रेड करणार आहोत आणि कंपनीला देणार आहे सर्व बनवायला. तर थोडासा स्टोरेज वगैरे जास्त बनवणार आहे आपण. सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर आमचा किचन आवडला तर जे काही आयडिया कुठनं बनवलं काय केलं ते सर्व सांगणार आहे. तर शेवट बजेटमध्ये जास्त असं स्लीक किचन सारखं काही नाही बनवणार आहे आपण नॉर्मल बजेटमध्ये करूया, परवडणारा किचन बनवणार आहे. तर सर्व काही पॅक झालंय, हल्दी, प्रॉन्स पिकल, टुना पिकल, सर्व काही. आगरी कोळी मसाला एकदम पॅक करून ठेवलाय, तो पण आपण बाहेर काढूया आणि जाऊया उरणमध्ये. हा बघा, अस्सल आगरी कोळी मसाला आम्ही स्वतःहून बनवलेला. साटम सुरेंदर सर आहेत, जर नावामध्ये चुका होत असेल तर सॉरी. पण त्यांनी आम्हाला विचारलं की आगरी कोळी मसाला बनवला, त्याचा व्हिडिओ नाही बनवला काय. तर आमोमा मुत्तशन होते म्हणून आम्हाला व्हिडिओ बनवता नाही आला. पण नेहमीप्रमाणे आपल्या घरगुती पद्धतीमध्ये आगरी कोळी मसाला बनलाय बघा. सेमच व्हिडिओ असतात आणि त्यांना पण त्रास नको म्हणून आम्ही त्यांना पण बाहेर घेऊन गेलेलं. परत सगळं प्रोसिजर आम्ही एकटंच होता, म्हणजे टायमिंगला कोणच नव्हतं आपल्याला थोडं हेल्प करायला, म्हणून व्हिडिओ बनवायला आपल्याला भेटलं नाही. पण प्रोसिजर सेम आहे, क्वालिटी सेम आहे, काहीही फरक नाही. तुम्हाला ऑर्डर करायची इच्छा असेल तर तुम्ही कोणताही प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. 2 kg वरती फ्री डिलिव्हरी आहे. गणपती बाप्पा. तर मंडळी, आम्ही आता उरणमध्ये एंट्री घेतली आणि आला आहे पाऊस. वाव, पहिला पाऊस. मुतशर असलं तर डॅन्स पण केला असता. मी मिस यू मुतशर मामा. तर आलोय आपण द्रोणागिरीमध्ये. नमस्कार.
हो काय नाव तुमचं? स्मिता म्हात्रे. हो स्मिता म्हात्रे आणि शुभांगी म्हात्रे. हो नमस्कार. हो हो ताई नेहमी आमच्याकडनं मसाला मागवताय ना? हो हाय तुझं नाव काय? जिहान धीरज म्हात्रे. जिहान जिहान पण आहे बघा. हो कसं असतंय मसाला व्यवस्थित ना? खूप छान आहे. हो छान लागते. 1 किलो आपल्या संपले. हो आजच शेवटचा मसाला झाला, संपला, बोली कधी येते बोलली. हो मसाला आणि 1 किलो हल्दी पण ट्राय करा. हो छान वाटलं पण थँक्यू हाय निहार. हे काय मंगळवारचं मार्केट आहे का? मंगळवारचं मार्केट आहे. हा मंगळवारचा मार्केट भरलाय आणि शॉपिंगसाठी आलेत बघा. चालेल थँक्यू. हो बाय. येतो आमच्यासोबत पिझ्झा खायला. चल. हो कुठं आलोय आपण? सेक्टर 52 द्रोणागिरीमध्ये साक्षीताई आहेत. ज्यांनी बघा आमच्याकडनं काय प्रॉन्स पिक्कल मागवलाय. इथे निर्वी दिसते बघा. हाय निर्वी. हाय. आणि हा कोण? भाचा तुमचा. हॅलो. कुठला? न्यूझीलंडचा. झिम्बाब्वेचा आहे बघा. मस्त ते रचित रवींद्र न्यूझीलंडचा तसंच हेअरस्टाईल आहे बघा. काय नाव तुझा? मीत दिसतो इकडे. चालेल सांगा Thank you नक्की मागवण्यासाठी. चव कशी लागली ती. चालेल. छानच असेल. रिव्ह्यू टाका. थँक्यू थँक्यू. चला. हॅलो हॅलो. हॅलो नमस्कार. घरी येऊ. हॅलो काय नाव तुझं? नाव सांग. हॅलो हर्षित. हो कुठले तुम्ही? अंबिकावाडी मधले. हर्षित कुठे चाललंय? फुटबॉल खेळायला? मग फिरायला चाललो कुठं? अक्कलकोट. नमस्कार सांगा. हॅपी जर्नी तुम्हाला. बाय थँक्यू. येतो पिझ्झा खायला. हॅपी जर्नी. हा चला हा तर आलोय आपण सर्व पार्सल देऊन आणि आपला गणेश मित्र भेटलाय आणि बरी पार्टीचा तुम्ही सांगितलंस. गणेश दादाशी रागवलीये मी खूप. हा दादा जेव्हा एकटा होता तर बिर्याणी घेऊन यायचं हा. आणि वहिनी दिवसभर तिकडे काम करते. गॅस नाही काही नाही तर काहीच नाही आणलं. 2 दिवस झालं बघ. अरे पण व्हिडिओ आजच आला ना, त्याला आजच माहिती पडलं असेल. माहित होतं ना दादांना तरी की आम्ही एकटा आहे म्हणून. हा, म्हणजे टिफिन बॅग नाही आलं आमच्यासाठी. टॉन्ट पण आहे आणि लवकरच आमच्यासाठी काहीतरी जेवण घेऊन हो. ये. ही पण सूचना एकाच तीर मध्ये 2 दिलेत. वहिनी तुमच्यासाठी पण आहे हा. एक तीर में 2 शिकार. एक देर में हा हा, 2. तर गणेश मित्र भेटलाय आपल्याला. कुठं घेऊन आलाय? माझी फ्रेंड आहे ते, तिचा पिझ्झा शॉप आहे पिरवाडीच्या जवळच. म्हणजे दादानी जो आशियाना हॉटेल तुम्हाला दाखवला त्याच्याच अपोजिटला आहे हाऊस ऑफ 172 उरणमधला वन अँड ओनली वूड फायर पिझ्झा. वूड फायर पिझ्झा. तर उमा काय रेसिपी नाही दाखवू शकत, आपली गॅस वगैरे नाही, म्हणून गणेशनीच पार्टी दिली आणि वूड फायर पिझ्झा खायला घेऊन आलाय. हा. पण ते आज जे वहिनीनी चहा बनवलं ते टिपिकल असं वाटत होतं कुठले तरी टपरी उभे आहेत आणि चहा बनवत माणूसला बघून पण वाटत असते ना. अरे मी सिनेमॅटिक शॉट घेतलेले पण ते विसरलो टाकायला. अजून भारी वाटलं असतं ते. हा पण काय हरकत नाही. आज पिझ्झा खाऊया आपण. एक्सपिरियन्स पण पाहिजे ना चला आपल्याला वहिनी वेगवेगळा. पिझ्झा चला, खाऊया. जाऊया. गणेश मित्राची आपले पार्टी. chief guest पण आहे. बापरे पिझ्झा घेऊन कोण आली बघा. हाय ऋता. बापरे ऋता बिझी आहे. 10x खेळते बघा ती. तर उरणकर भरपूर सारे कॅफेज भरपूर सारे लांब जात आहे तुम्ही आपल्या इकडनं, पण इथे येत आहे तर बघा. बीन बॅग. हा भारी आहे ना. बीन बॅग पण आहे. काहीतरी एस्थेटिक आहे अनायाचे वर्ड्स मध्ये. वर्ड फायर डिलिशियस पिझ्झा बघा छान बनवलंय त्यांनी मस्त एकदम. ऋता भरपूर सारे गेम्स पण खेळू शकता. 10x आणि एक आहे झेंगा. झेंगा. अरे वा. काय बीन बॅग वाली. हा मस्त आहे ना. चला बीन बॅग वाली सिटिंग बघितली. आता वूड फायर म्हणजे काय आहे अलग? वूड फायर म्हणजे मोस्टली उरणमध्ये तरी हा एकमेव, जसं मी मागाशी बाहेर बोललो की वूड फायर जे आपला ओरिजिनल लाकूड जाळून त्याची फायर यूज करून जो इडली वगैरे मध्ये जाऊन आपण खातो त्याच्या थीम मध्ये बनवलेला पिझ्झा तुम्हाला खायला भेटेल. आणि त्यांचा जो डो सुद्धा असतो ते सगळे फ्रेशली प्रिपेअर्ड असतात, म्हणजे प्री प्रिपेअर्ड नसतात. म्हणजे काहीतरी आगला वेगळा पिझ्झा खायला म्हणजे मिळेल जी ना? तुम्हाला टेस्ट भेटेल ती पूर्ण ऑथेंटिक भट्टीवाला. फ्रेश वाली. हा म्हणजे ओव्हन वाले पिझ्झा आपण भरपूर खातो, पण इथे बघा भट्टीवाला पिझ्झा. चिंचेचाच लाकूड वापरला जातो त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर पूर्णपणे तोच येतो. हा तर काहीतरी आज नवीन पिझ्झा मध्ये तुम्हाला बघायला मिळतंय आणि आपल्याला पण आज ट्राय करायला मिळणार आहे. या भट्टीमध्येच बनवतात ना सर्व पिझ्झा? ओव्हन असा प्रकारच नाहीये तुमच्याकडे? आणि ती भट्टी पण स्पेशली मेड आहे. म्हणजे नॉर्मली आपण बघतो तशी नाही, ती स्पेशल मेड आहे.
हा तर उरणकर आपले भरपूर सारे इकडे तिकडे जात आहे तुम्ही पिझ्झा खायला या इकडचा काहीतरी अलग युनिक काहीतरी घेऊन आलेत आपल्या उरणमध्ये. पिझ्झाला मोस्ट इम्पॉर्टंट असतं सॉसेस, ते पण यांचे स्वतःचे sauces सिक्रेट आहेत. सॉसेस आहेत. चालेल, आवडेल आम्हाला टेस्ट घ्यायला, बघूया. हा मैदा आहे? नाही, हा मैदा नाही, हा व्हीट फ्लावर आहे. हा 00 फ्लावर बोलतात त्याला. आमचा व्हीटमध्ये येतो, म्हणजे हेल्दी येतात, हेल्दी व्हर्जन. हेल्दी व्हर्जन. ओके, पिझ्झा बेस बनते ना आता? हा बेस झालेला आहे सारे. हा हे बघा, पिझ्झा बेस. ही बेकिंग प्लेट आहे. आपले टेम्परेचर फरक पडतो ना, त्यामुळे लवकर चिकटतो. ठीक आहे, सिक्रेट सॉस. हा आमचा सिक्रेट सॉस जो आपल्या इथेच बनतो. चीज. आपण जो पिझ्झा बनवतोय आता तो किमावाला आहे. आपल्यासोबत आपल्या रेस्टॉरंटचे ओनरच आहेत पण ते व्हिडिओमध्ये येत नाही आमच्या. हे बघा, पण स्वतःहून बनवतात आणि आपल्या मंडळीला पिझ्झा खायला देतात बघा. हां, हे तुमची आवड आहे की तुम्ही कुठनं शिकून आलेत? नाही, ही माझी हॉबी आहे. तर मी लॉकडाऊनमध्ये असाच विचार केला होता की काहीतरी खोलूया आपण. तर जसं मी सगळीकडे खायला जातो स्वतःहून, तर मी बोललो, मी आणि माझ्या बायकोनी विचार केला की काहीतरी करूया आपण उरणमध्ये जे वेगळं असेल, म्हणजे जे आपण जसं खातो तसं उरणच्या लोकांना पण खायला भेटलं पाहिजे. तर आम्ही डिसाईड केलं की आपलं स्वतःचं आउटलेट खोलूया एक, जे काहीतरी वेगळं असेल. हे वूड फायरचं तुम्हाला कुठून आयडिया भेटलं, म्हणजे कुठलं आहे हे ॲक्च्युअलमध्ये? हे इटलीचं आहे. इटलीचं आम्ही आहे. ॲक्च्युली नेपोलिटन पिझ्झा बनवतो, हां, नेपोलिटन स्टाईल. ओके. न्यूयॉर्क स्टाईल वेगळी, थिन न्यूयॉर्क क्रस्ट म्हणजे हां, न्यूयॉर्क thin स्टाईल, crust, हां, बरोबर. आणि नेपोलिटन म्हणजे साईडना फ्लपी होतात ओके, तसं. राईट. हां हां. आता पिझ्झा रेडी झाला आहे आपला. टाकूया आता आपण भट्टीमध्ये. हां, टॅमरिन लाकडामध्ये बनलेला पिझ्झा ना. हां, तिची चव घेऊया आता आपण. काय आला, काय आला? पिझ्झा. हा तर उमा, कोणता पिझ्झा आलाय? चिकन किमा पिझ्झा आहे. चिकन किमा. हां, काय आणि बोलणार? खरं सांगायला पाहिजे की जे बेस आहे एकदम सॉफ्ट आहे, बटरी सॉफ्ट. म्हणजे ते सांगितलं की मैद्याचं नाहीये, व्हीट फ्लोअरनी बनवतात, म्हणजे त्यांचे वेगळं काहीतरी फ्लोअरनी बनवतात. ते खूपच बटरी सॉफ्ट आहे हां. आणि खाल्ल्या एकदम विरघळतात. हा तर पिझ्झा मंडळी, तसा हां मी पण ट्राय केलाय हा. आणि आपल्या उरणमध्ये असा पिझ्झा नाही. पहिल्यांदा खातोय. खरंच जो आपला मित्र सांगत होता, तू खाऊन बघ नुसता, आणि खाऊन बघितलाय तुम्ही. नक्कीच 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 या इकडे. नक्कीच या. आणि काय गणेश, चिकन किमा. चिकन किमा पिझ्झा आणि अजून खूप व्हरायटी आहेत त्यांच्याकडे, तर ते ट्राय करा. तर आम्ही चिकन किमा ट्राय केलाय, खूप जास्त आवडलाय. अनाया काय बोलणार? एकदम खूप सॉफ्ट, एकदम टेस्टी आहे एकदम पिझ्झा. आणि पिझ्झा लवर आहे ना, अजूनपर्यंत भरपूर पिझ्झा खाल्ले असतील. हा, पण हे सगळ्यात भारी आहे. Yes. आणि छोटे मुलांसाठी तर एकदम भारी हा, आहे. कारण तिचा आवडता अजूनपर्यंत डीमार्टचा होता, आता इकडचा झालाय बघा. वहिनी, तुम्ही काय बोलाल? आपल्या उरणमध्ये असा पिझ्झा कुठेच भेटत हा. नाही, यांची स्पेशालिटी आहेच. त्याच्यामुळे नक्की येऊन ट्राय करा, कारण असा पिझ्झा तुम्ही उरणमध्ये नाहीच खाल्लाय. नाहीच खाल्लाय. गरम गरम आणि आणि जो फ्रेश आहे एकदम, डो एकदम पण fresh. फ्रेश आहे, त्यांचा स्टफिंग जे टाकतात ते पण फ्रेश आहे. म्हणजे स्टफिंग जास्त नाहीये, हा, पण जो पण किमा आहे तो तो एकदम वेगळा. खतरनाक. बनवण्याची जी पद्धत आहे. ते जे वूड फायर हा. आहे ते एकदम भारी. युनिक आहे. हा, तर नक्की या. आणखी काय नाही बोलणार, तुम्हाला इकडे येऊन खावायला लागेल. ऋताच बघा कसली एन्जॉय करते आमची. आणि आय थिंक हा. लोडेड फ्राईज आहे ना, मेक्सिकन लोडेड फ्राईज. मेक्सिकन लोडेड फ्राईज ते पण, आणि भरपूर सारा मेन्यू हा, आहे, आल्यावर ते तुम्ही पिझ्झा ऑर्डर नक्की करू try शकता. त्या खायची शॉपिंग असेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा. हां, तर नक्की शेअर करा आपल्या पिझ्झा लवर्स सोबत, आवडेल त्यांना ही जागा आहे ना. डायनिंग सिटिंग पण मस्त आहे
आणि चव पण एकदम छान आहे. जेनझीचे वर्ड्स मध्ये काय एस्थेटिक. तर गणेश थँक्यू सो मच. खूप भारी जागा सुचवलीस आपल्यासाठी आणि आपल्या सर्व उरणकर व्ह्युअर्ससाठी. आणि जे कोणी उरण फिरायला येतात आपले पिरवाड बीचला लांबून लांबून, त्यांनी पण इकडे येऊन तुम्ही ट्राय करा. पिरवाड बीचला तुम्हाला जास्त ऑप्शन नाही मिळणार, पण तुम्ही या इकडे. हाऊस ऑफ 173 विचारा कुठं आहे, तुम्हाला मिळेल. हाऊस 172 वूड फायर पिझ्झा रेस्टॉरंट कुठं आहे विचारा, तुम्हाला इकडे मस्त पिझ्झा मिळेल. बघा